जेजुरीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी होता. मात्र पालखी तळावर वारकऱ्यांची मोठी गैरसोय पाहायला मिळते. शासनाकडून कोट्यावधींचा निधी खर्च होतोय, पण प्रत्यक्षात सोयी सुविधांची अवस्था दयनीय आहे. जेजुरीत काल संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पोहोचणार होता. मात्र अवघा 1 तास उरलेला असताना देखील तेथील काम अपूर्णच होते. या पालखी तळाचं काम वेळेत पूर्ण व्हायला हवं होतं, मात्र या ठिकाणी अजूनही अनेक सुविधा अपूर्ण होत्या. वारकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागत होती. याबाबत वारकऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बांधकाम विभागाच्या उपअभियंता स्वाती दहिवाल यांनी वारकऱ्यांची तक्रार ऐकण्यास नकार दिला. त्यांच्या वाहनाच्या काचा बंद होत्या. पत्रकारांनी देखील विचारणा केली, पण त्यांनी ना काच खाली केली ना उत्तर दिलं. तुम्ही तिथनं ती वारकरी बोलताय, तुमच्याशी तुम्ही निघून आलात. बाबा तुम्ही 7 तारखेला दिंडी नंबर 21 रथापुढे. दिंडी नंबर 21 रथापुढे. काय झालं आता? तुम्ही ते मॅडमशी बोलत होता. आहे ना तिथं, त्याच्याकडनं मुरम थोडं सपोर्ट तरी करून द्या म्हटलं. बर, मग बोलले का ते तुमच्याशी? नाही बोलल्या काही. नाही बोलले. तुम्ही गाडीच्या काचाच्या तिथं उभे होता ना, खिडकीच्या. बोललेच नाही का तुमच्याशी? नाही बोलल्या. त्या तिथं गाडी घेऊन गेले. टाकते नाही तर नाही टाकते असं काय बोलले नाहीत ना. हो. चिकन आमच्या टाका. बर, काय अडचण काय येते तिथं? तिथं आता चिकनच आहे. तिथं कसे लोक हे करणार, इच्छानं कशी झोपणार. बरोबर आहे. नाव काय बाबा तुमचं? मारुती मध्ये देवघरे गुरुजी म्हणा. बर, गाव कुठलं? गाव सातारा. दिंडी नंबर 21 रथापुढे. दिंडी नंबर 21. काय चाललंय? माऊली येत आहेत. आता फक्त अर्ध्या तासाचा वेळ राहिलाय, तरी देखील तुमचं इथलं काम पूर्ण झालं नाही. नक्की काय कारण आहे? काम पूर्ण झालेलं आहे. थोडंफार जे इथं पावसामुळं चिखल झाला होता, त्याचं रोलिंग आपण करून आता काम पूर्ण करून घेतो. खरं तर पाऊस येणार हे अपेक्षितच होतं. पाऊस काही येणार नाही हे अपेक्षित नव्हतं, तरी देखील या ठिकाणी मोठा चिखल झाला आहे. वारकऱ्यांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली, की सांगितलं की इथं चिखल झालेला आहे आणि आमच्या इकडे काहीतरी टाका, असं ज्यावेळेस मगाशी PWDच्या अधिकाऱ्यांना देखील वारकऱ्यांनी विनंती केली होती. मात्र कोणी देखील त्याच्याकडे बघितलं नाही, दुर्लक्ष केलं अशा वारकऱ्यांकडे. काय नक्की कारण आहे? तुमच्याकडून एवढी दिरंगाई होण्याचं कारण काय? नाही, PWDचं मला सांगता येणार नाही, परंतु नगरपालिकेने तर तात्काळ तिथं मुरुम टाकून, डस्ट टाकून लेवलिंग करून घेतलं आहे आणि हे काम सकाळी 11 वाजल्यापासून चालू आहे. सर, पालखी मुक्कामी येते दरवर्षी आणि पालखी येण्या अगोदरच पालखी तर सज्ज आहे. तुम्ही हातघाईने मुरुम टाकला जातो, इथं हातघाईने खडी टाकली जाते. नेमकं काय प्रकार काय आहे? असं का केलं जातं? नाही, तसं झालेलं नाही आहे. आपण तयारीतच होतो, यावेळेसही तयारीतच होतो आपण, परंतु कसं झालं, लोकेशनही चेंज झालं थोडं. बरं झालं तुम्ही लोकेशनचा उल्लेख केला. त्या ठिकाणी आम्हाला असं माहिती मिळाली की तिथं चौथरा होता आणि त्यावरती पालखी ठेवली जात होती. मागच्या वर्षी पण तो होता, काल रात्रीपर्यंत होता. तो चौथरा गायब आहे. नाही, चौथरा गायब नाही. असं झालं की तो BNCने बांधला होता. त्यानंतर इथं जे आले पालखी सोहळ्याचे मालक वगैरे, त्यांनी सूचना केली की याचं लोकेशन हे नसून बाजूला घेण्यात यावं. त्यानुसार तो काढण्यात आला. पालखी प्रमुखांना किंवा पालखी सोहळा प्रमुखांना विश्वासात न घेताच ओटा बांधला होता? नाही, तसं नाही, विश्वासात घेऊनच बांधला होता. त्याच्याबद्दलचा अधिक सार्वजनिक बांधकाम विभाग तुम्हाला सांगू शकतो. जेजुरी नगर परिषदेकडून इथं काही सुविधा केलेली दिसत नाही आहे. नगरपालिकेकडनं इथं विद्युत व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे. शौचालय इथं मागच्या साईडला आहे. तिथं पाठीमागे चिखल आहे. आम्ही आता जिथून आलो ना, तंबू सुद्धा उभे करता येत नाही. तुम्ही आता इथं फक्त मुरुम इथं टाकताय. संपूर्ण पालखी तळाची जर अवस्था बघितली तर तुम्ही एक चक्कर मारून बघा अशी विनंती आहे. नक्की बघू आणि काही त्यात राहिले असतील लॅप्सेस तर त्याही सुधारणा करून घेऊ. नक्की. थँक्यू.